श्री गुरुचरित्र अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध मनाला नामधारका कुमशी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपला दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे. हे श्री गुरुजी नरसिंह सरस्वतीने जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमाकडून न कळत साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरवले. राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले, दळभार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गंगापुराहून कुमशी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नरसिंहांची मानसपूजा करीत होता, पण काही केल्या दृढ ध्यान लागेना. मनपटलावर उपास्य देवतांची मूर्ती प्रकट होईना. हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना. तो चिंतामग्न झाला. आज माझे इष्टदैवत माझी उपेक्षा का करीत आहेत? माझी एवढ्या वर्षाची आराधना, माझे तपत सामर्थ्य आज व्यर्थ झाले, असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडले तोच नदी तीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखी श्रीगुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नरसिंहांचे रूप घेऊन बसले होते. त्यांच्या समवेत आपले आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्रीगुरू सारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. हे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात कळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे ती सत्य, हेच त्याला कळेना. तो पालखीपाशी धावला. पालखीत विराजमान झाले असलेल्या नरसिंहाला आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेने हे म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह रूपाने दर्शन दिले, मी धन्य झालो. आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी ही एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचित्य आहे, ते मज पांबराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांची श्रीगुरूंची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपली योगमाया आवरून त्याला शिवसमान तेजस्वी निज रूप दाखविले आणि म्हणाले, तो आमची निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे. तुला माझ्या मानसपूजेतील नरसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना? मग मी दांभिक आहे की नाही हे तूच ठरव. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु आपले दैवत एकच आहेत. श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खूण पटली होती. तो श्री गुरूंना शरण गेला. त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला, गुरुदेव, आपण करुणासागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, वत्सा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. परमार्थ ध्यान करून तू ईश्वराशी एकरूप होशील. तुला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता. त्याचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते. ते कार्य साध्य करून श्री गुरूंनी त्याचा उद्धार केला. त्यानंतर ते गाणगापुरास परतले. नामधारका, गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे.